आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. हळूहळू बाहेर सोडायचा आहे. जसं जसं आपण श्वास घेतोय आणि सोडतोय तसं तसं त्या प्रोसेस सोबत आपलं संपूर्ण शरीर सुद्धा रिलॅक्स व्हायला लागलंय, हलकं होत आहे, शिथिल होत आहे. आज आपण चक्रांशी रिलेटेड ध्यान करणार आहे, त्या अंतःस्रावी ग्रंथींशी रिलेटेड ध्यान करणार आहे. प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर एकदम रिलॅक्स होत आहे, हलकं होत आहे, शिथिल होत आहे. संपूर्ण शरीर तपासून बघायचंय आतमधून, जाणीवेतून ध्यान करायचंय. आपल्या केसांपासून पायापर्यंत जाणीवपूर्वक प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशीकडे बघायचं आहे आणि प्रत्येक अवयव रिलॅक्स करून घ्यायचा आहे. आपल्या डोक्याचा भाग, मेंदू प्रत्येक श्वासासोबत रिलॅक्स होत चाललाय, अजून अजून रिलॅक्स होत चाललाय. आपल्या कपाळाचा भाग एकदम रिलॅक्स होत आहे. आपले डोळे एकदम शांत आणि रिलॅक्स झाले, शिथिल झाले. कान, नाक, ओठ, हनुवटी, गाल, तोंडाच्या आतले सगळे अवयव, गालाची त्वचा आतमधली, हिरड्या, दात, जीभ, पडजीभ एकदम रिलॅक्स आणि हलके झाले. आपल्या संपूर्ण चेहऱ्याची त्वचा एकदम हलकी हलकी झाली आहे, रिलॅक्स झाली आहे. आपला गळा, थायरॉइड ग्रंथी, मान, मज्जारज्जू, खांदे एकदम रिलॅक्स झाले, शिथिल झाले. कुठेच ताण नाहीये, तणाव नाहीये. छातीचा भाग, हृदय, फुफ्फुसे एकदम रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे, शांत होत आहे. पॅनक्रिया ग्रंथी, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे, मोठे आतडे, नाभी, पोटाच्या आतमध्ये जितके काही अवयव आहेत ते सगळेच्या सगळे एकदम रिलॅक्स झाले, शिथिल झाले, शांत झाले. खांदे, दंड, कोपर, मनगट, हाताचे तळवे, बोट सगळे एकदम रिलॅक्स झाले. अनुभवायचंय. आपली फुफ्फुसे सगळं रिलॅक्स झालंय. जननेंद्रिय एकदम रिलॅक्स झाले. आपल्या दोन्ही मांड्या, हिप्स, दोन्ही गुडघे, गुडघ्यांपासून तळपायापर्यंतचा संपूर्ण भाग, पोटऱ्या एकदम रिलॅक्स झाल्यात, शिथिल झाल्यात. पायाची तळवे पण एकदम शांत, थंड आणि रिलॅक्स झाल्यात. पायांची बोट एकदम रिलॅक्स झाल्यात,
शरीराच्या कुठल्याच भागावर ताण नाही आहे, तणाव नाही आहे. सगळे एकदम हलके हलके आणि शिथिल झाले, रिलॅक्स झाले. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर द्यायचंय. प्रत्येक येणारा श्वास आपल्या शरीरामध्ये वैश्विक ऊर्जा घेऊन प्रवेश करत आहे. कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि ही ऊर्जा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक डीएनए मध्ये, न्यूक्लियस मध्ये, क्रोमोसोम मध्ये, टिलोमर्स मध्ये पोहोचत आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक सेल मध्ये 0.7 व्होल्ट एवढी इलेक्ट्रिक एनर्जी असते. तर ही एनर्जी वाढवत आहे, ही आपली कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून प्रत्येक पेशीमधली ही ऊर्जा वाढवत आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर द्यायचे. श्वासामार्फत येणारी कॉस्मिक एनर्जी मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. हे मूलाधार चक्र आपल्या ऍड्रिनल ग्रंथींसोबत कनेक्ट आहे. त्या ग्रंथींमध्ये जितकी आवश्यक आहे तितकी ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा आपल्या या मूलाधार चक्रामध्ये पसरत आहे, ऍड्रिनल ग्रंथींमध्ये पसरत आहे. आणि आपलं मूलाधार चक्र बॅलेन्स होत आहे, अलाइन होत आहे. ऍड्रिनल ग्रंथी कार्यक्षम बनत आहे. ऍड्रिनल ग्रंथी आणि मूलाधार चक्राशी कनेक्ट असलेले आपली हाडे, मज्जारज्जू, त्वचा, डोळे, केस सगळ्यांना जेवढी आवश्यक आहे ती सगळी ऊर्जा पोहोचत आहे. कॉस्मिक एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवत आहे. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास हळूहळू ही कॉस्मिक ऊर्जा, ही वैश्विक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय शक्ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आपले जे जननेंद्रिय आहेत, मूत्राशय, पिंडाशय, गर्भाशय, प्रोस्टेट ग्रंथी, या सगळीकडे ही ऊर्जा पसरत आहे आणि आपलं स्वाधिष्ठान चक्र बॅलेन्स करत आहे, अलाइन करत आहे. जितकी आवश्यक आहे तितकी ऊर्जा या सगळ्या अवयवांना, स्वाधिष्ठान चक्राशी कनेक्ट असलेल्या अवयवांना मिळत आहे, पसरत आहे आणि ते अधिक अधिक कार्यक्षम होत आहे, बॅलेन्स होत आहेत, अलाइन होत आहे. अनुभवायची आहे. ब्रह्मांडीय शक्ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये पसरून हळूहळू आता ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये पण पसरत चालली आहे. आपले चक्र बॅलेन्स करत आहे. जे काही तिथल्या अंतस्रावी ग्रंथींमध्ये ब्लॉकेजेस आहेत ते दूर करत आहे, क्लिअर करत आहे, ऊर्जा वाढवत आहे. प्रत्येक श्वासामार्फत येणारी ही ऊर्जा, ही शक्ती हळूहळू आता मणिपूर चक्राकडे प्रवास करत आहे. आपल्या मोठ्या आतड्यांमधून, लहान आतड्यांमधून किडनी, लिव्हर, पॅनक्रियामध्ये ही पोचलेली आहे.
आपल्या संपूर्ण पॅनक्रियापर्यंतच्या मणिपूर चक्रांपर्यंत ही वैश्विक ऊर्जा पसरलेली आहे. पॅनक्रिया ग्रंथीमध्ये जे काही चॅलेंजेस आहेत, ब्लॉकेजेस आहेत, ते सगळे क्लिअर करत आहे ही वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय शक्ती, दैवी ऊर्जा अंतःस्रावी ग्रंथींना अधिक अधिक कार्यक्षम बनवत आहे. आपलं मणिपूर चक्र जे आहे ते बॅलन्स करत आहे, क्लीन्स करत आहे, क्लिअर करत आहे. अनुभवायचे ती ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये पसरते आणि आपलं मणिपूर चक्र क्लीन्स करत आहे, स्वच्छ करत आहे, बॅलन्स करत आहे. प्रत्येक श्वासामार्फत येणारी ही वैश्विक ऊर्जा हळूहळू मणिपूर चक्रापासून अनाहत चक्राकडे प्रवास करत आहे, हृदय चक्राकडे पोहोचत आहे. आपल्या सर्व फुफ्फुसांमध्ये पसरलेली आहे ही ऊर्जा, हृदयामध्ये पसरलेली आहे. प्रेमाची भावना वाढायला लागली आहे. ही वैश्विक ऊर्जा आपल्या थायमस ग्रंथीला अधिक कार्यक्षम बनवायला लागली आहे. आणि आपल्या आतमध्ये प्रेम भावना वाढीला लागली आहे, वाढत आहे. खूप प्रेम करतोय आपण स्वतःवर, स्वतःच्या अवयवांवर, शरीरावर. जसं प्रत्येक शिरांमधनं किंवा रक्तवाहिन्यांमधनं रक्त आपल्या प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचत आहे, तसं हे हृदयातून निर्माण होणारं प्रेम, प्रेमाची भावना त्या रक्ताबरोबर आपल्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचत आहे. आपलं प्रेम, स्वतःवरचं प्रेम, सेल्फ लव्ह, हे प्रेम प्रत्येक रक्तवाहिनीमधून पसरणाऱ्या रक्तासारखंच आपल्या सगळ्या शरीराच्या अवयवांमध्ये पसरत आहे. आपलं संपूर्ण शरीर प्रेमाने भरलंय, करुणेने भरलंय, दयाळुतेने भरलंय, स्नेहाने भरलंय. खूप प्रेम, खूप प्रेम करतोय आपण स्वतःवर. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रेमाची भावना पसरतीये. जसं जसं शरीरामध्ये प्रेम पसरतंय तसं तसं आपल्या ऑरा चक्रांमध्ये हे प्रेम पसरत चाललंय. संपूर्ण आपल्या घरामध्ये हे प्रेम पसरलंय. घरात असलेल्या सगळ्या माणसांपर्यंत हे प्रेम पोहोचतंय. आपल्या आजूबाजूला शेजारी कॉलनीमध्ये, नगर असेल तर नगरामध्ये, शहरामध्ये पसरत आहे हे प्रेम. आपल्या हृदयामधून पसरणारं हे प्रेम आपल्या शहरामध्ये पसरलंय, आपल्या राज्यामध्ये पसरलंय, आपल्या देशामध्ये पसरलंय. या हृदयातून निर्माण होणारं प्रेम संपूर्ण पृथ्वीवर पसरत चाललंय. ही प्रेमाची भावना सगळ्या झाडांवर प्रेम करतोय आपण, पक्ष्यांवर, प्राण्यांवर, धरणी मातेवर, आकाशावर, पंचमहाभूतांवरती आपलं हे प्रेम पसरत चाललंय, पसरत चाललंय. प्रत्येक श्वासामधून येणारी ही वैश्विक ऊर्जा आहे, ती या प्रेमाची भावना आपल्या अनाहत चक्रातून निर्माण करत आहे, थायमस ग्रंथीमधून निर्माण करत आहे.
आणि आपलं हे प्रेम आपल्या स्वतःपासून ब्रह्मांडापर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. आपलं हृदय संपूर्णपणे प्रेमाने भरलंय. हळूहळू आता ही वैश्विक ऊर्जा अनाहत चक्रापासून विशुद्धी चक्राकडे प्रवास करत आहे. आपल्या थायरॉइड ग्रंथींपर्यंत ही कॉस्मिक एनर्जी पसरलेली आहे, पोहोचलेली आहे. आपल्या थायरॉइड ग्रंथी बॅलन्स करत आहे. तिथे अधिक अधिक ऊर्जा पोहोचवत आहे. आपली संकोच वृत्ती हळूहळू हळू नाहीशी होत आहे. जशी जशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा कॉस्मिक एनर्जी आपल्या थायरॉइड ग्रंथीमध्ये विशुद्धी चक्रामध्ये पोहोचली आहे, तशी तशी हळूहळू आपली संकोच वृत्ती नाहीशी होत आहे आणि आपलं विशुद्धी चक्र बॅलन्स होत आहे, अधिक ऊर्जावान बनत आहे. आपल्या थायरॉइड ग्रंथी अधिक कार्यक्षम बनत आहेत. प्रत्येक श्वासातून येणारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा विशुद्धी चक्रापासून आज्ञा चक्राकडे प्रवेश करत आहे. आपल्या संपूर्ण गळ्यामध्ये, चेहऱ्याच्या भागावर, त्वचेमध्ये, कान, नाक, घसा, डोळे, कपाळ, तोंड सगळीकडे ही वैश्विक ऊर्जा पसरलेली आहे आणि ती आपल्या आज्ञा चक्र म्हणजे पिनियल ग्लँड पर्यंत पोहोचलेली आहे. ही वैश्विक शक्ती, ही ब्रह्मांडीय ऊर्जा पिनियल ग्लँडला बॅलन्स करत आहे, अधिक कार्यक्षम बनवत आहे. आपल्या शरीराचं मेन इंजिन म्हणजे आपलं पिनियल ग्लँड आहे, जे की संपूर्ण आपल्या अवयवांवर कंट्रोल ठेवत असतं. हे पिनियल ग्लँड बॅलन्स होत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आपलं आज्ञा चक्र क्लीन्स करत आहे, क्लिअर करत आहे, बॅलन्स करत आहे, ऍक्टिवेट करत आहे. जस जसं ही ऊर्जा या पिनियल ग्लँड मध्ये पसरते, तस तसं या पिनियल ग्लँडची कार्यक्षमता वाढत आहे. संपूर्ण डोक्यामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा कॉस्मिक एनर्जी पसरत आहे. मेंदूमध्ये, कवटीमध्ये, केसांमध्ये सगळीकडे पसरलेली आहे. हळूहळू ही कॉस्मिक एनर्जी आता पिट्युटरी ग्रंथींमध्ये म्हणजे सहस्त्रार स्थितीपर्यंत पोहोचली आहे आणि आपली सहस्त्रार स्थिती म्हणजे हायेस्ट चक्र जे आहे आपलं, ते बॅलन्स करत आहे, ऍक्टिवेट करत आहे, क्लीन्स करत आहे. आपल्या आतमध्ये कुठे सूक्ष्म रूपात अहंकाराची भावना आहे, ती नाहीशी करत आहे. ही ब्रह्मांडीय शक्ती, ही कॉस्मिक एनर्जी आपली सातही शरीरातील चक्र बॅलन्स करून, क्लीन्स करून त्यामध्ये ऊर्जा वाढवत आहे, अधिक कार्यक्षम बनवत आहे. संपूर्ण शरीर या कॉस्मिक एनर्जीने भरलंय. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ही कॉस्मिक एनर्जी, प्रेमाची भावना पसरलेली आहे. प्रत्येक श्वासामार्फत आपण कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडीय शक्ती शरीरामध्ये घेतोय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती आपल्या संपूर्ण शरीरात पसरली आहे
आपली सातही चक्र अलाइन झाले आहेत, बॅलेन्स झाले आहेत. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक शक्ती जी आहे ती आपल्या सात चक्रांसोबतच आपल्या भोवती, शरीराभोवती असलेल्या आभा मंडळामध्ये पसरत आहे. म्हणजेच एक्सटर्नल पाच चक्र जे आहेत आपल्या शरीराबाहेरचे, त्या पाच चक्रांमध्ये सुद्धा ही कॉस्मिक एनर्जी पसरत आहे आणि आपलं आभा मंडळ, ऑरा स्ट्रॉंग बनवत आहे. आपली ऊर्जा हायर फ्रिक्वेन्सीला, हायर व्हायब्रेशनला मेंटेन करत आहे. हे आपलं कवच कुंडल, हे आपलं ऑरा क्षेत्र, आपलं आभा मंडळ स्ट्रॉंग बनवत आहे. आपलं संपूर्ण शरीर, सातही चक्र, सातही अंतःस्रावी ग्रंथी एकदम सुरक्षित या आभा मंडळामध्ये हायर व्हायब्रेशन मध्ये आहे आणि आपल्याला तशाच त्या नेहमी जाणीवपूर्वक मेंटेन ठेवायच्या आहेत हायर व्हायब्रेशन्सला, हायर एनर्जीला. थँक्यू त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, ब्रह्मांडीय शक्तीचे, जिच्यामुळे आपल्याला हा प्राणवायू, ही शक्ती, ही ऊर्जा मिळते, ज्याच्यामुळे ही आपण सगळी चक्र बॅलन्स करू शकतोय. आपल्या ग्रंथी अधिक कार्यक्षम करू शकतोय. त्यासाठी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूहळू आपल्याला भौतिक स्थितीमध्ये यायचं आहे. पायांची बोटं हलवून घ्यायचे, हाताची बोटं हलवायचे आणि हात रिकामे करून घ्यायचे. अलगदपणे हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. हळूहळू आपले डोळे हाताच्या आतमध्येच खाली बघत बघत उघडायचे आहेत आणि आपल्याला ध्यानातून बाहेर यायचंय, भौतिक स्थितीमध्ये यायचंय. पाणी पिऊन घ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं आहे ते करू शकता. थँक्यू डॉक्टर अमृता मॅडम, खूप छान ध्यान झालं, मस्त. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचे धन्यवाद, ज्यांनी सुंदरपणे ध्यान केलं आहे, सर्वांचं धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी अनम्यूट करतेय. काही शंका असेल तर तुम्ही विचारा, अनम्यूट करू शकता. मॅडम आहे ना वेळ तुम्हाला? हो हो हो, चालेल. कोणाला काही मॅडमना विचारायचं असेल तर विचारा, शंका काही असेल तर कालच्या सेशनवर, आजच्या सेशनवर. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय त्यांनी ध्यान कंटिन्यू करावं.
काही शंका असेल तर विचारा, काही बोलायचं असेल तर बोला. मॅडम मला बोलायचं होतं. हा बोला ना. आत्मानंदन मॅडम, आता आजचे काल आणि आज तुम्ही हे जे आम्हाला सगळं काय म्हणतात ना, सगळे चक्र, 7 चक्र आणि त्यांचे सायंटिफिक प्रत्येक गोष्टी, कोणते आजार ते कशामुळे चांगले राहतील आणि कशामुळे बिघडतात हे जे समजून सांगितलं, आणि अध्यात्माची त्याला किती महत्वाची जोड आहे ते खूप म्हणजे खूप छान पद्धतीने समजून सांगितलं, आणि ते आम्ही रिलेट केलं. यापूर्वी पण आम्ही चक्राध्यान मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही केलेत. मग त्याच्यामधून अजून जर आता एक शंका आली मनामध्ये, जर समजा एखाद्या पार्ट मध्ये समजा अ, दुखत असेल किंवा काय, तर मग असं समजायचं की त्या चक्रामध्ये आपण थोडेसे अजून वीक आहोत, असं समजायचं का? त्या आणि त्याचं चक्रामध्ये चक्राध्यान करायचं का? तुम्ही काय म्हटलं, त्या चक्रामध्ये काय करायचं? ते चक्राध्यान करायचं का? तर समजा हा हा हा. एक्झाम्पल येस. म्हणजे आता एक्झाम्पल क्रिएट बोला. केलं की माझी मुलगी आहे, तर ती थोडीशी कोणी बोललं वगैरे तर ती घाबरते वगैरे. मग आपण त्यांना समजून सांगताना, किंवा हे आपण स्वतःसाठी आधी शिकतो, पण जेव्हा आपल्याला समोरच्याला किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी आपल्या घरातल्या व्यक्तींना समजून सांगायच्या असतील, तर मग ह्या सायंटिफिकली तर समजून सांगू, पण मग आध्यात्मिकरित्या गोष्टीने त्यांना कसं समजून सांगायचं की बाबा तू हे गोष्ट केली पाहिजे किंवा काय? मुळात आहे ना, भीती मूलाधार चक्राशी कनेक्टेड आहे, आपण बघितलं तर मूलाधार चक्राशी रिलेटेड ध्यान करू देत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो जो सोल आहे, तुमची मुलगी, त्या भीतीशी रिलेटेड काहीतरी लेसन लर्न करण्यासाठी त्या सोलचा प्लॅन आहे. तर असं काहीतरी गोष्ट असू शकते की त्या भीतीमधून त्या सोलला लर्न करायचंय काहीतरी. मग ते आपल्याला माहिती नाहीये की ती कुठल्या प्रकारची भीती. मग पुन्हा आपण पुढे जाऊन बघणार आहे की आपल्या डीएनए मध्ये जे काही या भावना, बघा जन्मल्याबरोबर भीती वगैरे येणार, तेव्हा तर आपण नुकतंच जन्मलेला असतो पण तरी भीती असते. तर का असते ती? कारण त्या डीएनए मध्ये जे ज्ञान आपण स्टोअर करून आलोय, हा जो डीएनए आहे तो खूप पूर्वजांपासूनचा आपल्याकडं ते नॉलेज ट्रान्सफर होत आलंय. त्या पूर्वजांमध्ये असलेली भीती किंवा त्यांच्या ज्या धारणा असतील त्या सगळ्या घेऊन आपण त्या डीएनए सोबत राहलोय. तर ते आपण पुढे बघणार आहे. तर त्या सोलचा प्लॅन आहे काहीतरी की त्या भीतीमधनं त्या लेसन लर्न करायचं असणार आहे. त्यामुळे खूप भीती काय काय सोलमध्ये असते की अति भीती असते त्यांना. म्हणजे काय काय जण कुत्रं आलं तरी इतकं घाबरतात. तर तो त्यांच्याकडे त्या सोलचा काहीतरी प्लॅन असतो लर्न करायचा त्यातनं. तर म्हणजे इंडिव्हिज्युअल सोलनी त्याच्यासाठी अवेअरनेस मध्ये येऊन जाणीवपूर्वक त्याच्याशी रिलेटेड जो काही लेसन लर्न करायचा आहे तो करायला लागेल. मग तिने स्वतःहून मूलाधार चक्राशी रिलेटेड ध्यान करू शकते ती. आणि ते इंटेन्शन ठेव. म्हणजे बघा बरेच जण आपल्याकडे मास्टर साधक आहेत ज्यांना ध्यानातनं प्रचिती आले किंवा क्लिअर झालंय की का आपल्याला ही भीती आहे. मागच्या जन्मी त्या रिलेटेड म्हणजे असा काहीतरी इन्सिडेंट झालेला असतो की ज्यामुळं ती भीती तेव्हापासून आतापर्यंत कॅरी करत आलोय आपण त्या डीएनए मध्ये. तर ती जर रिलीज करायची असेल तर ध्यानात इंटेन्शन ठेवून ती भीती नाहीशी करण्यासाठी किंवा त्यातून जो काही लेसन लर्न करायचा आहे तो मला मिळवू दे, हे इंटेन्शन ठेवून जर केलं तर होऊ शकतं ते. म्हणजे तुम्ही नाही काही करू शकत त्याच्यासाठी. ज्याला ती भावना आहे तीच व्यक्ती ते करू शकते. मग ती जाणीव असतील तर ते मूलाधार चक्राशी रिलेटेड ध्यान करू शकतात. आणि पर्पजफुली जसं मॅडम पण सांगतात ना, मंगल मॅडम, की मुलांचे प्लॅन, सोल प्लॅन आहेत त्याच्यात आपण इंटरफेअर नाही करायचंय. शेवटी त्या हो हो. सोलचा काहीतरी प्लॅन आहे, त्यातनं लर्निंग आहे. तर ह्या सगळ्या जे काही भावना पण येतात ना आपल्याला कनेक्ट होऊन डीएनए मधनं, तर पृथ्वी ही प्रयोगशाळा आहे, शिकण्याची शाळा आहे. तिथं आपण सगळेजणच शिकायला आलोय. प्रत्येकाचा आत्मा शिकण्यासाठीच आलाय. त्यामुळेच आपल्या आतमध्ये कमी आहेत ना गोष्टींची, म्हणून आपण शिकतोय त्या गोष्टी. मग जसं जसं ध्यानात बसू ना तसं तसं त्या क्लिअर व्हायला लागतात. आतनं कळायला लागतं आपल्याला की कुठं ब्लॉकेज आहे आणि कुठं आपल्याला काम करायची गरज आहे, कुठल्या भावनेवर, कुठल्या चक्रावर. तर भीती आपल्याला हे तर बेसिक कळालं आता मूलाधार चक्राशी. तर तुम्ही मूलाधार चक्राशी तिला ध्यान कनेक्टेड रिलेटेड ध्यान करायला सांगू शकता. आणि ध्यानात बसताना इंटेन्शन ठेवून की बाबा मला ती भीती काय, कदाचित पास्ट लाईफ मधलं काही असेल तर तेही कळून जाऊ शकतं.
माहिती नाही, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. म्हणजे मी असं प्रिडिक्ट करणं किंवा सांगणं चुकीचं आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. त्यामुळे त्यांना कुठले वेगळे अनुभव येऊ शकतात. फक्त त्यांना ते दूर करायचं असेल तुमच्या मुलीला, तर ते इंटेन्शन ठेवून की बाबा मला या भीतीतनं बाजूला व्हायचं आहे, माझ्या आत्म्याची प्रगती करायची आहे, ते इंटेन्शन ठेवून ध्यान करायला सांगा. ती नक्की काहीतरी मार्ग मिळेल त्यातनं, तिच्या सोलला जे आवश्यक आहे ते त्यातून मिळून जाईल. तर खूप छान प्रश्न विचारला. थँक्यू. थँक्यू सो मच मनीषा मॅडम. थँक्यू मॅम. आणि अजून बोलायचं होतं की तुम्ही जे ध्यान घेतलं आता, तर ते खरंच खूप एनर्जेटिक जाणवलं. कारण प्रत्येक चक्रापासून असं व्हायब्रेशन, म्हणजे अंगावर काटा कसा येतो असं प्रत्येक चक्रावर जेव्हा जात होतो त्यावेळेस असं शहारून येत होतं. त्याच्यामुळे खूप असं जबरदस्त एनर्जी आणि अलर्ट राहून ध्यान झालं आहे. अदरवाईज बऱ्याचदा आम्ही जेव्हा ध्यान करतो किंवा मी सुद्धा ध्यान करते त्यावेळेस कधी कधी पटकन माणूस शून्यात जातो, मग बाकीच्या गोष्टी अवेअरनेसने ध्यान होत नाही. तर हे पण ध्यान खूप छान झालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आणखी एक सांगितलं मिरर वर्क, तर आम्ही फॉर्गिवनेस मध्ये सुद्धा मिरर वर्क घेतलं आणि त्याच्यामधून खूप म्हणजे असं वाटलं की हे सगळं विधी लिखित होतं. म्हणजे मॅडम आम्हाला आपल्याला नेहमीच सांगतात की ही वैश्विक ऊर्जा आपल्याला सर्वांकडून हे काय करून घेतली ना, की माहित नाही, तुम्हाला माहित नाही तुम्ही जसा प्रोग्राम सेट केलाय, मलाही माहित नाही मी कसा प्रोग्राम सेट केला, मॅडमलाही माहित नाही आपण दोघींनी किंवा इतर जे ध्यान घेतो ते कसे कोणी सेट केलेले ते माहित नाही. आणि कसे होतील आणि हे कसे झालंय एकदम, म्हणजे खरंच खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आणि मिरर वर्कचा रिझल्ट तर आम्ही सर्वांनीच घेतलेला आहे गेले 15 दिवस. तर पुन्हा एकदा त्याची जाणीवपूर्वक करून देणे हे पण खूप महत्वाचं असतं. त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. ऍक्च्युली म्हणजे आपण घेणारे जे आहे ते आपण घेतच नसतो ना, त्या कॉस्मिक एनर्जीला कनेक्ट होतो आपण. म्हणजे इथं बोलणारे जेव्हा एका मॉब समोर किंवा खूप साऱ्या सोल समोर जेव्हा आपण काही सांगायला जातो, अध्यात्माशी रिलेटेड म्हणा किंवा ज्ञान द्यायला जातो, तेव्हा आपण आपले नसतोच. म्हणजे जो मी म्हणा किंवा शरीराशी रिलेटेड नसतं, ती कॉस्मिक एनर्जीच कनेक्ट होत असते. त्यामुळे समोरच्यांना जे हवं असतं, त्यांच्या सोलला जे आवश्यक असतं ते आपोआप आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. मी बऱ्याचदा, मी स्वतः माझा अनुभव इव्हन मॅडमना पण असेल, जे कोणी सेशन घेतात तुम्हाला पण असेल, की बऱ्याचदा आपण ठरवलेलं नसतं तरी ते आपल्याकडून जातं समोरच्यापर्यंत. तर ते त्या सोलचा प्लॅन असतो, त्या सोलला आपल्या मार्फत पोहोचवण्याची आपल्याकडे सेवा दिलेली असते म्हणा, किंवा आपल्या सोलचा प्लॅन असतो तो, की त्यांच्या सोलपर्यंत ती माहिती पोहोचवणं. तर ही कॉस्मिक एनर्जी जी काय ब्रह्मांडाची शक्ती जी आहे, म्हणजे आता ही शक्ती पण वेगळी कोणी नाही आहे, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसने क्रिएट झालेली ही शक्ती जी आहे, ती प्रत्येकाला जे काही पाहिजे त्याप्रमाणे ते पुरवत असते. तर आपण तर ठरवून तर काहीच नाही. म्हणजे मी तर फक्त मॅडमना म्हटलंय की असा असा सेशन, मी हा सेम पीपीटी पण तुम्ही बघितलं तर पीएमसी महाराष्ट्रावर मी घेतलेला आहे हा सेशन, पण त्याच्यामधलं ज्ञान आणि आता मिळणारं ज्ञान खूप फरक आहे. त्यामुळे वेळेनुसार, काळानुसार आणि समोर असलेल्या सोल प्लॅन नुसार प्रत्येक वेळी जरी तुम्ही सेम गोष्ट सांगत असला तरी त्यातनं वेगळं वेगळं नॉलेज बाहेर येत असतं. ते प्रत्येकाच्या सोलला आवश्यक असतं त्याप्रमाणे बाहेर पडत असतं. त्यामुळं थँक्यू सो मच तुमच्या शेअरिंग बद्दल. अजून कोणाला धन्यवाद काही? मनीषा मॅडम. ऍक्च्युली मला इथे सांगायचे कसं असतं ते, मॅडम जे आता आरशातलं बघितलं ते कशासाठी आलं मॅडमच्या तोंडातून वाक्य. 15 दिवस फॉरगिव्हनेस कार्यक्रम झालाय, पण बऱ्याच जणांनी हे काम केलेलं नाहीये. मिरर मध्ये बघून फिलिंग्स व्यक्त केल्या नाहीत, म्हणून मॅडम कडनं ते ऊर्जेने करून घेतलेलं आहे. आणि बरोबर. याचं आता मॅडमनी जसं सांगितलं आजच्या सेशनला, समोरचा जो काही बोलत असतो तो तुमच्या प्रगतीसाठी बोलत असतो. म्हणजे उदाहरण दिलं त्यांनी नियमाचं, किंवा आपण कसं इगो आपला हाट करून द्यायचा नाही. तर हे जे मिररचं वाक्य आले त्यासाठी आलंय की आता जागे व्हा. ज्यांनी केलं नाही, मॅडमनी दुसऱ्या भाषेत सांगितलं, सायंटिफिक सांगितलं. कोणाला काहीतरी वाटलं असेल ना आरशात बघून काही बोलायचं, त्याबद्दल हे आलंय. आणि त्यामुळं इतरांनी ते करून घ्यावं, हे त्याच्या मागं इंटेन्शन होतं, की ऊर्जेने करून घेतलंय ते. येस. तर धन्यवाद. अजून कोणाला विचारायचंय? कोणाला बोलायचंय अजून? विचारायचंय? आत्मवंदन मॅडम. अच्छा. म्हणजे आता मॅडमने जे ध्यान घेतलं की नाही, तर त्याच्यामध्ये मूलाधार पासून स्वादिष्टान आणि हे मूलाधार आणि स्वादिष्टान मध्ये मला जास्त असं जाणवलं नाही, पण बाकीचे जे वरचे चक्र होते ना,
तर तिथं असं म्हणजे लाईट आणि असं अनुभवायला आलं आणि असं वेगळं असं फिलिंग झालं आज्ञा चक्रावर वगैरे असं. पण अगोदरच्या चक्रामध्ये मला थोडंसं तिथं जाणवलं नाही, तर तिथं मला असं वाटलं की मी तिथं कमी पडते असं. खूप छान ध्यान झालं. धन्यवाद मॅडम. थँक्यू. नाही, कमी वगैरे पडतंय असं वाटून घेऊ नका. आपल्याला काही वाटलं नाही तरी कार्य झालेलं असतं. कारण ज्या वेळेला मॅडम अफर्मेशन्स देत होत्या, आपण ऐकू न ऐकू ते शब्द व्हायब्रेशन्स काम करतच असतात. आणि तुम्हाला असं वाटलं मुलाधारला जाणवलं नाही, पण त्याच्यावर झालं पण असेल काम. असं काही नाही की काही वाटलं तरच कार्य झालेलं असतं. तर जयश्री मॅडम धन्यवाद. शैलजा मॅडम बोलायचे? धन्यवाद. हो हो आत्मवंदन मॅडम. म्हणजे हे जे आपले प्रोग्राम चालू आहेत ते इतके एकमेकांशी को रिलेटेड आहेत ना, आणि त्याच्यातून अगाध असं ज्ञान मिळत चाललेलं आहे आम्हाला. म्हणजे आता फॉरगिव्हनेस झालं त्याच्याशी रिलेटेडच हे पुढचं आणि उच्चतम ज्ञान मिळत आहे आपल्याला. तर हे खूप छान वाटतंय. आणि मॅडम तुम्ही घेताही खूप छान, सर्वांना चांगलं समजतं हे, आणि ध्यानातून त्याची अनुभूती पण येते. आज जे चक्रा ध्यान केलं ते अगदी छान अल्टिमेट होतं, मस्त. धन्यवाद त्याबद्दल दोन्ही थँक्यू. मॅडमला. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन. खूप छान सुरू आहे आपले सेशन. वरचे वर प्रगती होत आहे. आणि मॅडम जे सारखं म्हणत होते की पडदे फाटणार आहेत, पडदे फाटणार आहेत, त्याचा ऍक्च्युअली आता हे सगळा अर्थ समजायला लागलाय की कशा पद्धतीने आपण ते फाटणार आहेत पडदे. आपल्यामध्ये जे काय साठलेलं होतं ते कसं बाहेर पडणार आहे आणि ह्यातून कसं आपल्याला पुढे जाऊ शकणार आहे. खरंच हे खूप हायर ज्ञान देत आहात तुम्ही. खूप खूप धन्यवाद मंगल मॅडमचे, तुमचे, विहंगमच्या सगळ्या मेंबरचे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सरोजिनी संगीता मॅडम. अजून विचारायचंय कोणाला? बोला. हा बोला मॅडम. मला विचारायचं आहे की आता आपल्या डोक्यात इथे सहस्त्रार चक्र असतं, तर तिथेच आपल्याला आग वगैरे झाल्यासारखं होतं, त्रास होतो. तर काय तेव्हा सहस्त्रार चक्रावरच आपण कॉन्सन्ट्रेशन थोडं ध्यान करायचंय का? तुम्हाला वाटतं जसं आतून इंट्युशन्स येतात त्याप्रमाणे बघा. कारण कसं आहे, मी मगाशी पण म्हटलं, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. तुम्हाला जर तिथे जाणवत असेल काही फिलिंग, तर तुम्ही त्याच्यावर ऊर्जा केंद्रित करून, म्हणजे ध्यान द्यायचं म्हणजे काय करायचंय, आपली ऊर्जा जी आहे ना, जिथं आपण लक्ष देतो तिथं ती ऊर्जा जात असते. एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. जिथे अटेन्शन तुम्ही द्याल ना, तिथे जी काही तुम्ही कॉस्मिक एनर्जी घेणार आहे, ऊर्जा घेणार आहे, ती तिथं जात असते. त्यामुळं तुम्हाला जर तिथं वाटत असेल की बाबा मला अजून तिथे लक्ष द्यायची गरज आहे, तुम्हालाच कळणार आहे ते. आज तुमच्या आतमध्ये काय फील होतंय ते मी नाही सांगू शकत. तुम्हाला वाटलं की मला अजून तिथं काहीतरी होतंय किंवा बघायची गरज आहे किंवा ऊर्जा पोहोचवायची गरज आहे, तर तुम्ही तिथे ध्यान देऊन पुन्हा लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून ऊर्जा पोहोचवू शकता आणि ध्यान करू शकता. फक्त एवढंच सांगेन की जे काही एक्सपिरियन्स येतात ना तुम्हाला, म्हणजे आता अजून एका मॅडमनी पण सांगितलं की मूलाधार स्वादिष्टांना काही जाणवलं नाही, पण त्याच्या वरच्या चक्रांमध्ये जाणवलं. आता तुम्ही सांगताय की सहस्त्रारच्या इथं अग्नीसारखं जाणवलं. तर हे जे आहेत ना, ह्या एक्सपिरियन्स जे म्हणतो आपण, त्याच्यात फक्त अडकू नका की मला असा एक्सपिरियन्स आला, मला त्यांना तसा आला, किंवा इथं आला तिथं आला नाही. हे जे काय सगळं आपण लर्निंग आहे, म्हणजे जिथं जिथं ऊर्जा पोहोचते तिथं तिथं तिचं तिचं ती काम एकदम योग्य प्रकारे करत असते. आपण त्याच्यामध्ये आहे ना आपले बिलीफ सिस्टीम आणून अडथळा आणायचा नाही, बाधा आणायची नाही त्याला. कारण आपली बिलीफ पॅटर्न आहेत ना, पूर्वजांपासून आलेत आपल्याकडं. ते धड आपले पण नाही आहेत, त्यांचे पण नाही आहेत, आणि चूक बरोबर हा प्रश्नच नाहीये त्याच्यात. तर जे काही होतंय त्या एनर्जी पासून तुम्हाला आतून वाटत असेल की मला अजून त्या सहस्त्रारच्या इथे लक्ष देऊन ध्यान करायची गरज आहे, तर तुम्ही बसा. म्हणजे दिवसभरात पण आता हे रेकॉर्डिंग वगैरे मिळेल तुम्हाला, किंवा दिवसभरात पण बसा आणि ध्यान म्हणजे लक्ष जिथं केंद्रित करा, तुम्ही अटेन्शन जिथे देणार आहे तिथं ती एनर्जी फ्लो करणार आहे, आणि तिथं जे काय आवश्यक आहे ते बदल ती आपल्या आपण करून घेणार आहे. तर थँक्यू सो मच. तुम्हाला मला थँक्यू. सॅटिस्फाय झाला असेल आन्सर जे काय पाहिजे. धनश्री मॅडम बोला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप सुंदर ध्यान झालंय. अगदी मी अजून त्याच फ्लो मध्ये आहे आणि फार सुंदर मॅडमनी पण, म्हणजे प्रत्येक शब्द त्यांचा इतका सुंदर समजतोय आणि खरंच फिलिंग ज्या सांगतायत त्या खरंच होत आहेत. तेच महत्वाचं आहे. थँक्यू. धन्यवाद फिलिंग्स धनश्री मधूनच मॅडम. सगळं. अजून कोणाला बोलायचंय? आम्ही छाया हा बोला. छाया कारंडे बोलते. मला तुझ्या
ह्या ध्यानातून माझ्या घशामध्ये खूप त्रास झालाय, पण मला खरंच आज खूप छान वाटतंय, खूप हलकं वाटतंय. थँक्यू. धन्यवाद छाया मॅडम. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय? धन्यवाद अमृता मॅडम, धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या सकाळी. येस, थँक्यू.